कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी कांद्याची मागणी। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट, ज्याच्या अनुसार आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी कांद्याची मागणी। पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी कांद्याची मागणी। 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी का वाढणार आणि किती वाढणार आणि वाढलेल्या कांद्याच्या मागणीचा कांद्याच्या दरावरती 15 ऑक्टोबर नंतर आता कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचे जर जाणून घ्यायचे असेल अचूक उत्तर, तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, ज्याच्या अनुसार आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याची मागणी। पण 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी कांद्याची मागणी। आणि 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची मागणी वाढणार आहे याचा 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची असणारी मागणी आहे ती स्थिर आहे, परंतु 15 ऑक्टोबर नंतर अचानक देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही वाढताना दिसणार आहे। पण 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची मागणी का बरं वाढणार आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर आपण दिवाळीच्या जवळपास पोहोचत असतो, म्हणजे यावर्षी पोहोचणार आहे। आणि याच्यामुळे दिवाळीचा सण आला म्हणून आपल्या घरात चिवडा वगैरे करण्यासाठी कांद्याची गरज ही मोठ्या प्रमाणात भासत असते आणि म्हणूनच 15 ऑक्टोबर नंतर आपल्याला कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसणार आहे। कांद्याच्या वाढणाऱ्या मागणीमुळे आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झाला असेल की बाबा यामुळं मग 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढू शकतो, पण असं घडणार नाही। आता असं का घडणार नाही, तर एकीकडे 15 ऑक्टोबर नंतर कांद्याची मागणी वाढणार, पण दुसरीकडे कांद्याची विक्री सुद्धा वाढणार, कारण कास्तकार बांधवांना आपली पैशाची गरज भागवण्यासाठी कांदा विकल्याशिवाय गत्यंतर नाही। म्हणून दिवाळीच्या अगोदर म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर कांद्याची विक्री सुद्धा वाढणार आणि याच्यामुळेच कांद्याचा बाजारभाव आहे त्या परिस्थितीत स्थिर राहणार। कांदा भाव पातळी 1300 ते 1600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहणार। 2000 भाव होण्यासाठी दिवाळीनंतरची वाट आपणास बघावी लागणार। मग विक्रीचा विचार कशा पद्धतीने करावा, तर बघा मित्रांनो,
दिवाळी संपेपर्यंत शक्य असेल तर तुम्ही कांदा विक्री करू नका. हां, त्यात खराब कांदा असेल, लो क्वालिटीचा असेल, काजळी लागलेला असेल, वरचं टर्फल गेला असेल, हलका झाला असेल, जो की जास्त काळ टिकू शकत नाही, असा कांदा विक्री करून टाका. परंतु दिवाळी झाल्यानंतर 2-3 दिवस सोडले तर 25 ऑक्टोबरनंतर आपल्याला कांद्याच्या दरात चांगली तेजी दिसणार आहे आणि लगेचच कांदा भाव 2000 क्रॉससुद्धा होणार आहे. म्हणून दिवाळीपर्यंत आपण अजिबात कांदा विक्री करू नका. 25 ऑक्टोबरनंतर जर कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा. तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो. मनापासून खूप खूप आभार.